मंगेश करंदीकर, साठीचा हरहुन्नरी अवलिया. विंडोज मीडिया प्लेअरवर जी स्किन दिसते ती आपण बनवावी असा विचार तुम्ही कधी केलाय का? नाही ना, पण मंगेश करंदीकरने ती बनवली आहे. एक व्यक्ती एका आयुष्यात किती नानाविध गोष्टी करू शकते हे मंगेशचं आजपर्यंतचं आयुष्य पाहिल्यावर कळतं आणि अचंबितच व्हायला होतं. आज 5 जून 2024ला याच मंगेशला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 5 जून 1964 या दिवशी आईचे कलागुण, वडिलांची बुद्धी आणि जिद्द, चिकाटी व अपार मेहनत करण्याचे उपजत गुण घेऊन मंजिरी आणि मनोहर करंदीकरांच्या घरी मंगेशचा जन्म झाला. पाठोपाठ 3 वर्षानंतर त्याला एक गोड बहीण मिळाली, मंजुश्री. शाळेत असताना त्याने कराटेचे धडे घेतले, आगीच्या गोलातून उडी मारण्याचे स्टंटही केले. नंतर उपारेल कॉलेजमध्ये NCCमध्ये रायफल शूटिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवले. तिथेच त्याला ट्रेकिंग आवडायला लागले. आत्तापर्यंत मंगेशचे 125पेक्षा जास्त गड सर करून झालेत. ट्रेकिंगमुळेच 40 वर्ष टिकून असलेली मैत्री आणि जीवाभावाचे मित्र मिळाले. याच मित्रांनी त्यांची आद्याक्षरे असलेला मॉसफाय नावाचा ट्रेकिंगचा ग्रुप तयार केला. आज मॉसफाय फॅमिली हे एक कुटुंब बनले आहे. जे काही करायचे ते उत्तमच करायचे आणि उच्च शिखर गाठायचे या स्वभावामुळे MSc झुऑलॉजीला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळवले. माझे आणि मंगेशचे 1992 साली लग्न झाले व लग्नानंतर एका वर्षातच पुन्हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. ज्या काळात इतर सगळे कॉम्प्युटरवर थोडेफार काम करू लागले होते तेव्हाच मंगेशने त्यात मास्टरी मिळवली. स्क्रीन प्रिंटिंग, वेब डिझायनिंग, DTP, C++ प्रोग्रामिंग, कॉर्पोरेट फिल्म मेकिंग या सगळ्यात पारंगत झाला. लग्नानंतर दुसऱ्या वर्षी तेजससारख्या गोड मुलाचे आईवडील होण्याचे भाग्य आम्हाला लाभले. अधूनमधून ट्रेकिंग सुरू होते. मग लहान मुलांचे ट्रेकिंग कॅम्पही ऑर्गनाईज केले. मुलांसाठी धनगडाचे रहस्य या नावाचे गोष्टीचे पुस्तक लिहिले. हे सगळे सुरू असतानाच उपजत असलेले कलागुण म्हणजेच हार्मोनियम, फ्लूट, माउथ ऑर्गन, कॅसिओ वाजवणे, गाणे म्हणणे, पेंटिंग करणे चालूच होते. अफाट वाचनही सुरू होते. सतत नवं काहीतरी करण्याचा ध्यास स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे फायबर ग्लास मोल्ड बनवणे, हायड्रोपोनिक्स म्हणजेच बिन मातीचे फक्त पाण्यावर फळभाज्या पालेभाज्या उगवणे हेही शिकून झाले. तशातच मंगेशचा मित्र संजय रानडेने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्याला असलेल्या ज्ञानाचे धडे मुलांना देण्याकरता वर्गात शिकवायला उभे केले आणि मग मात्र मंगेशच्या करिअरने वेगळेच वळण घेतले. तो चक्क मुंबई युनिव्हर्सिटीत असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झाला. तिथे असतानाच गणपतीची मूर्ती स्वतः बनवून तिची युनिव्हर्सिटीत त्यांच्या डिपार्टमेंटला स्थापना करणे सुरू केले. त्यावेळी वर्तमानपत्रातही ही बातमी छापून आली. पुन्हा एक नवा ध्यास घेऊन कम्युनिकेशन जर्नालिझमच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास सुरू झाला. मुलं सर्वात जास्त मोबाईलवर असतात आणि परीक्षेला जाताना रिव्हिजन करायला सोपे जावे म्हणून मंगेशने एड्युसंचार नावाचे मोबाईल ॲप डेव्हलप केले. मुंबई विद्यापीठामध्ये कम्युनिकेशन अँड जर्नालिझमला शिकवणारा डॉक्टर मंगेश करंदीकर यांनी विद्यार्थ्यांसाठी एड्युसंचार हे अँड्रॉइड ॲप्लिकेशन तयार केलंय. विद्यार्थ्यांना सोयीस्कररित्या अभ्यास करता यावा यासाठी हे ॲप्लिकेशन बनवण्यात आलंय. गावाकडल्या मुलांना मराठीतून कम्युनिकेशन जर्नालिझमची पुस्तके उपलब्ध नसतात म्हणून हे ॲप मराठीतूनही उपलब्ध करून मुलांपर्यंत करिक्युलममधल्या थिअरीज पोचवल्या. याबद्दलची बातमीही न्यूजपेपरमध्ये छापून आली. TV वर मुलाखतीही झाल्या. अजूनही अनेक कॉलेजेसमध्ये शिक्षक आणि मुले हे ॲप वापरतात. हे सर्व करत असतानाच रिसर्च पेपर लिहिणे आणि देशात परदेशात सादर करणे सुरू होते. मग इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये PhD करायचे ठरवले आणि वयाच्या 50व्या वर्षी डॉक्टर मंगेश करंदीकर अशी स्वतःची नवी ओळख निर्माण केली. मंगेशच्या गायडन्सने 4 मुलांना PhDही मिळाली. त्या दरम्यान सोनिया गांधी, बाळासाहेब ठाकरे वगैरे राजकीय व्यक्तींना भेटण्याचाही योग आला. स्टुडंट्स त्यांच्या टेकगुरू मंगेश सरांबद्दल काय म्हणायचे ते आता आपण पाहूया. हम सबने देखा है, कई बार देखा है, पर क्या कभी सोचा है इस अंडे का क्या फंडा है, ये कितना गहरा है. इस टकले सर के अंदर एक ब्रेन सुनहरा है. ये कुछ समझाता है, ये कुछ सिखलाता है. जरा गौर से सुनिएगा, हम गा के सुनाता है. आओ सिखाऊं तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. इसमें छिपा है जीवन का फलसफा, इसमें छिपा है जीवन का फलसफा. अंडे में अंडा, फंडे में फंडा, अंडे का अंडा, फंडे का फंडा. The first day he made us sound like he made us look like filmmakers. It looked like as if we're sitting in a class of filmmaking and all of us would be directors discussing topics. He's a technology guru and all that I know about technology is
thanks to him, and of course he's a very good friend of the students. I do remember at 1:30 in the night I have called him sometimes, asking some technical queries related to filmmaking. है भाई सब गोलमाल है, गोलमाल है भाई सब गोलमाल है, अरे गोलमाल है भाई सब गोलमाल है, हर बेरते की एक तेरी चाल है. मराठीत एक छान कविता आहे शांता शेळकेंची. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. आमच्या मंगेश सरांची धावपळ बघितल्यावर वाटतं की ही आत्ता सुद्धा लागू पडते. जिग्नेश भाई, you're too sweet. डॉक्टरेट मिळवूनही पुढे प्रगती होणार नाही हे लक्षात येताच युनिव्हर्सिटीतील नोकरी सोडून DGMC आणि नंतर MET बांद्रा इथे डायरेक्टर हे पद भूषवले. तेव्हा अनेक मान्यवरांना भेटण्याचा योग आला. एव्हाना नोकरीतील स्वारस्य संपून घरीच काहीतरी व्यवसाय करावा असे वाटू लागले आणि मग डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू केला. कोविडच्या काळात ऑनलाईन मोबाईल फिल्म मेकिंग वर्कशॉपही घेतले. देशापरदेशातील विद्यार्थ्यांनी तो कोर्स अटेंड केला. नंतर वेबसाईट डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू ठेवला. अचानक बिझनेस ग्रुपमधल्या एकीने सर तुम्ही लिप्पन आर्ट ट्राय करून बघा असे सुचवले आणि मग काय, उपजत कलाकाराचा पिंड असलेल्या मंगेशने बघता बघता आपले हस्तकौशल्य वापरून अतिशय सुंदर, मनमोहक आणि रेखीव लिप्पन आर्ट पीसेस बनवायला सुरुवात केली. सुबक आणि नेटके काम आणि हस्तकौशल्य पाहून भराभर ऑर्डरही मिळत आहेत. आता ह्या कलेतही नवनवीन प्रयोग सुरू आहेत. हिऱ्याला जितके पैलू पाडावे तितका तो अधिकाधिक चमकू लागतो. तसाच तू आहेस मंगेश. तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो आणि तुला उदंड यश प्राप्त होवो व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा. वय हे तुझ्याकरता कधी लिमिटिंग फॅक्टर नव्हतेच. त्यामुळे ह्या आणि अशा अनेक कलागुणात तू पारंगत होशीलच अशी मला खात्री आहे. षष्ठाब्दी पूर्तीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.